या नेहमी साप्ताहिक कार्यक्रमामध्ये मागच्या काही दिवसापासून आपण कर्मांचा सिद्धांत याच्यावर आपण चर्चा करीत आहोत. मागच्या वेळेस पहिल्यांदा सेशन घेतलं कर्माचे नियम आणि त्याची प्रतिक्रिया. दुसरा सेशन घेतली कर्माचे फळं आणि ते कसे भेटतात आपल्या जीवनामध्ये. तिसरा घेतला थेअरी ऑफ कर्मा, म्हणजे कर्माचा सिद्धांत आणि लॉ ऑफ कर्मा, कर्माचे नियम, कर्माचे नियम कसे भेटतात हे पण चर्चा केली. आज आपण चर्चा करणार आहोत की प्रारब्ध भोगणं अपरिहार्य असतं का, किंवा त्या प्रारब्धाला आपण किती काही केलं तरी त्याच्यातून मुक्तता भेटेल का, आणि हे कर्म आपल्याला कधी मुक्त करतील. बऱ्याच वेळा आपण वर्षानुवर्षे ह्या कर्माच्या दुःखामध्ये भोगत असतो. आणि मग काही लोक म्हणतात, अरे आम्ही एवढं देवदेव करतो, एवढी भक्ती करतो, एवढं दान धर्म करतो, चांगले सत्कार्य करतो, तरी माझ्या जीवनातले कर्माचे भोग काही सुटत नाही, माझ्या जीवनात संकट समस्याच येत राहतात. हे कधी संपणार हा प्रश्न नेहमी विचारला जातो. आणि त्याच प्रश्नाचे उत्तरं आज आपण ते पाहूया. आणि त्याच्यामध्ये कर्माचे किती इफेक्ट होतात आणि कसे कसे होतात त्याचं वर्णन. जसं जसं तुम्ही शेवटी जातान तसं ह्या कर्माच्या सिद्धांतचे जी तत्त्व आहे ना ते आपल्याला क्लिअर चालतात. आणि याच्या शेवटी उपाय दिला जाणार आहे की कर्मातून मुक्त होण्यासाठी काय. तुम्ही म्हणता असं दान धर्म तप यज्ञ तीर्थयात्रा करून नाही, त्यांनासुद्धा कर्मातून मुक्तता होत नाही. मग काय नियम आहेत, काय सिद्धांत आहे, त्याची चर्चा आपण शेवटी करूया. तर आता प्रश्न विचारला जातो की असे काही कर्म करतो. मागच्या वेळेस आपण पाहिले एक स्वभावगत कर्म, त्याच्यानंतर मागच्या वेळेस आणखीन पाहिलं स्वरूपगत कर्म पाहिलं, त्याच्यानंतर स्वभावगत कर्म, समाजगत कर्म, त्याच्यानंतर देशगत कर्म, त्याच्यानंतर कालगत कर्म, परिस्थिती अवस्थागत कर्म, आणि त्याच्यानंतर पारिवारिक गत कर्म, म्हणजे परिवारात एकानं चूक केली तर सगळ्या परिवाराला भेटतील, देशात एकानं चूक केली तर अख्ख्या देशवासियांना भोगावं लागते. परिस्थितीवश काही कर्म असं असतात की तिथं आपण उभं राहिलो तरी आपल्याला दंड भेटतो, जसं मी त्या उदाहरण दिले. त्याने समाजात कर्म असतात, समाजात म्हणजे आपण काही समाजाच्या ठिकाणी गेलो पण कधी कधी त्या समाजाचे कर्मसुद्धा आपल्याला इफेक्ट करतात, त्याची आपण विस्तृतपणे चर्चा केली. त्याच्या कर्मामध्ये आणखीन एक कर्म आहे, ते म्हणतात समाविष्ट कर्म. समाविष्ट कर्म म्हणजे काय की ते सर्वांच्या कल्याणासाठी केलेले कर्म. आणि ह्या कर्मामध्ये कधी कधी आपल्याला खोटं बोलावं लागते. मग शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की खोटं बोलणं पाप आहे. मग खोटं बोललं तर कर्म लागते ना आम्हाला, मग आम्ही खोटं नाही बोलायचं का. मग शास्त्र सांगतं 5 ठिकाणी तुम्ही खोटं बोललं तर चालतंय. एक म्हणजे नवरा बायकोचे भांडण झाले, नवऱ्याला जर बायकोला समजायचं असेल तर तिला म्हणण्यासाठी खोटं बोललं तर चालतं असं शास्त्र सांगतंय. दुसरं आहे एखाद्याचा जीव वाचत असेल तेव्हा तुम्ही खोटं बोललं तर चालतं. तिसरं विवाह प्रसंगामध्ये जेव्हा लग्न जुळवायचं असतं, मुलीचे काही दोष मुलाचे काही दोष हे दाबून ठेवून लग्न करायचं असतं, ते पूर्ण उघड करायचं नसतं. ह्या ठिकाणी खोटं बोललं चालतं. आणि त्याच्यामध्ये 80% लोक खोटं बोलतात. असा पोरगा आमचा गुण आहे, तुम्हाला काही सांगायची गरजच नाही. आणि लग्न झालं की तर दुसऱ्या दिवशी त्याचे गुण कळून जातात काय आहे. चौथी गोष्ट आहे धन वाचवण्यासाठी तुम्ही कोणाला खोटं बोलू शकतात. आणि पाचवा एक दिलेला आहे, कोणाचं जर उच्च भलं होत असेल चांगल्या गोष्टीसाठी. आणि मग ते उदाहरण आहे याच्यामध्ये महाभारतामध्ये भगवान कृष्ण जे शेवटचं तत्व खोटं बोलले ते पूर्ण पुरुषोत्तम होते, पण त्याने समाविष्ट कर्मासाठी जे कल्याणासाठी खोटं बोलले तर त्यांना नाही का ते त्याच्या कर्माचे फळ. आता ते भगवंत आहे बरं, पण आचार्य सिद्धांत देताना म्हणतात की जेव्हा तुम्ही समाविष्ट कर्म करतात आणि त्याच्यामध्ये ह्या 5 गोष्टीमध्ये जर तुम्हाला खोटं बोलावं लागलं तर त्या कर्माचं फळ लागत नाही. पण तिथे जर तुम्ही स्वतःसाठी खोटं बोलतान त्याचे कर्माचे फळ भोगावंच लागतील. मग इथे जसं भगवान कृष्ण युधिष्ठिर महाराजाला म्हटले, काय म्हटले, तुम्ही खोटं बोला. कारण की जेव्हा अश्वत्थामा मारला गेला आणि ही बातमी कोण सांगितली, भगवंताने भीमाला. आणि भीम नाही का अश्वत्थामा मेला. तर त्यावेळेस द्रोणाचार्याला विश्वास नव्हता, कारण भीम खोटं बोलू शकेल पण युधिष्ठिर बोलणार नाही.
त्यावेळेस भगवंत युधिष्ठिर महाराजाजवळ गेले आणि ते म्हटले की द्रोणाचार्य कोणाला विचारणार नाही, तुम्ही धर्मराज असल्यामुळे तुम्हाला विचारणार आहे, पण तुम्हाला सांगायचं आहे की मेलाय तो अश्वत्थामा. पण वास्तविक अश्वत्थामा मेला नव्हता. कोण मेला होता? अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला होता. आणि मग त्यावेळेस भगवंत सांगतात खोटं बोलायला, पण युधिष्ठिर महाराजांच्या मनात काय झालं? संकोच. अरे मी कसं काय खोटं बोलू, मी धर्माचं पालन करतो ना. आणि जेव्हा ते असा मनात विचार आला तर त्यांचा रथ नाही का खूप उंचीवर चालायचा, हवेत चालायचा. जसं त्यांच्या मनात ते विचार आला त्यांचा रथ जमिनीवर चालायला लागला. आणि मग द्रोणाचार्य आले आणि आल्यानंतर काय म्हटले की अश्वत्थामा मेला का? ते म्हणले हो मेलाय. पण हळूच आवाज काय म्हणले? नरोबा कुंजबा. म्हणजे भगवंत ॲक्च्युली ते खरं बोलले बरं, खोटं नाही बोलले, पण हळू आवाजात काय म्हणले? हत्ती मेला का मनुष्य मेला हे मला माहीत नाही. म्हणजे तिथं भगवंत सांगतात खोटं बोलायला, पण भक्त पालन करत नाही. कारण त्याच्या मागचा मेन उद्देश काय होता की समाविष्ट कौरवाच्या बाजूने द्रोणाचार्य होते, अधर्माची बाजू होते, आणि जोपर्यंत ते मरणार नाही तोपर्यंत या सैनिकाचा जीव वाचणार नाही. म्हणून आचार्य म्हणतात की एक परिवार वाचत असेल तर एका व्यक्तीचा त्याग करावा, एक गाव वाचत असेल त्या एका परिवाराचा त्याग करावा, आणि एक राज्य वाचत असेल तर एका गावाचा त्याग केला पाहिजे, आणि पूर्ण शरीर वाचत असेल तर एक हात तोडला तर गँगरिंग असते ना, हां, तोंडात गँगरिंगमध्ये जर पाय नाही तोडला किंवा जे बॉड नाही तोडला तर पूर्ण बॉडीला दिसतं. तसंच आचार्य म्हणतात एक गोष्ट तुम्ही समाविष्ट कार्यासाठी जेव्हा खोटं बोलता तेव्हा तुम्हाला लागत नाही, पण तिथे तुम्ही सिद्धांत, जसं कौशिक ऋषींचं उदाहरण घेतात. कौशिक ऋषीनं वचन घेतलं होतं की मी कधी खोटं बोलणार नाही, मी सत्यच बोलणार आहे. पण ध्यान अवस्था करता त्यांच्या आश्रमामध्ये गाय आली आणि त्याच्यामागे काही कसाय लागले होते. आणि मग तिनं त्या गायीनं कौशिक ऋषीच्या आश्रममध्ये आश्रय घेतला. ते कसाय आले आणि त्याने विचारलं गाय पाहिली का? त्यांच्या मला दुविधा निर्माण झाली. काय दुविधा निर्माण झाली? का रे मी सत्याचं व्रत घेतलं आणि मी जर सत्य बोललो तर मला पाप लागेल, मला नरकात जावं लागेल. पण त्याने काय सांगितलं? हो गाय गेली इकडे गेली, इशारा केला. आणि केल्यानंतर तिथे खरं बोलले, पण त्याचा दुष्परिणाम काय झाला? जेव्हा त्यांनी शरीर सोडलं नरकात घेऊन गेले. यमराजाशी वादविवाद करू, मी जीवनावर कधी असत्य बोललो नाही, खोटं बोललो नाही, माझं जीवन सत्यमय गेलं होतं. ते म्हणले तुमचं सत्यमय जीवन गेलं, पण तुमच्या एका सत्य बोलण्यामुळं कोणाचा तरी जीव गेला आणि ते म्हणजे गायीचा गेलाय, त्यामुळं तुम्हाला नरकात यावं लागलं. म्हणजे तिथं कर्माचा, सत्य जरी बोलले तुम्ही तर कर्म तुम्हाला सोडत नाही, खोटं जरी बोलले पण समाविष्ट कार्यासाठी बोलले तर तुम्हाला त्याचं पुण्य लागतंय. पण तुम्ही सत्याचा नियम धारून जर ते करत असाल तर नाही. म्हणून इथे आचार्य सांगतात की व्यक्तीच्या नुकसानापेक्षा समाज कल्याणासाठी अधिक महत्त्वाचं असतं. कधी कधी आम्हाला म्हणावं लागतं ना बाबा, अरे तू एवढं केलं ना तुला एवढं भेटून जाईल. शास्त्रामध्ये त्याचं लय दिलेलं पण त्याचं मागचा उद्देश काय? त्याला तिथून तिथपर्यंत आणण्यासाठी. जसं एखाद्या लहान मुलाला अभ्यास करायचा असेल तर आई काय करते? लॉलीपॉप देते. तू एवढा अभ्यास केला ना मी तुला हे देते. पण देते की नाही देते नंतरची गोष्ट, पण त्याला मोठ्या कार्यासाठी ते बोलावं लागते. म्हणून इथे आचार्य सांगतात की आता इथे भगवान कृष्ण लहानपणी गोपींकडे चोऱ्या केल्या, पण चोऱ्या करून सुद्धा त्यांना चोरीचं फे लागलं नाही, कारण भगवंत आहेत. मग आचार्य म्हणतात की भगवंताला चोर कसं काय म्हणू शकता तुम्ही? कारण का एका खिशातलं दुसऱ्या खिशात टाकलं तर चोरी नाही होऊ शकत. तसं भगवंतापासून सगळी सृष्टी निर्माण झाली, त्यांनी त्यांच्या घरातून घेतलं आणि ते तर चोरी कसं काय होऊ शकेल? आणि म्हणून आचार्य इथे क्लिअर करतात. लोक म्हणतात भगवान कृष्ण खोटं बोलतात, मग मी काय बोललं चालेल? अरे भाऊ, त्यांच्या भगवंत गीतेमध्ये म्हणतात माझे जन्म काय? माझे जन्म कर्मचे दिव्यम, हे जाणती तत्वता त्यक्ता पुनर्जन्म नैती मामी ते स्वर्ग. माझे जन्मकर्म जो जाणतो तो हे जन्मचक्राच्या फसत नाही. म्हणून इथे आचार्य 3 कारण देतात. भगवंताचे जन्म कसे दिव्य? एक पहिलं म्हणजे इतर जीवात्माप्रमाणे त्यांचा जन्म झाला नाही. इतर जीवात्मा स्त्री पुरुषाच्या रजवीर्यातून काम भावनेतून जन्म होतो. भगवंत हे अवतरित होतात, म्हणून त्यांना कर्माचा भय लागत नाही. दुसरं गोष्ट म्हणजे ते काही संचित कर्मामुळे त्याने जन्म घेतला नाही. आपण जे जीवात्मा आहे ते संचित कर्मामुळे जन्म घेतलेला आहे. भगवंत हे स्वराट आहेत, सम्राट आहेत, ते स्वेच्छेनं जन्म घेतलेलं हे दुसरं कारण सांगतात. आणि तिसरं कारण म्हणजे ते म्हणतात की ते लीला स्वरूप करण्यासाठी आणि समाजाला एक उद्दिष्ट देण्यासाठी ते काय करतात? असं कार्याचं लीला करतात.
आणि त्यांचं समाविष्ट जग कल्याणाकरता, म्हणून संतांचं जे कार्य असतं ना, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. संतांचं जीवन हे ते कार्य जरी करीत असेल, पैसे लोक म्हणतात अरे पैसे जमा घेतात ते. मला आता एका मध्यंतरी मी कार्यक्रमाला गेलो, म्हणून का हो तुम्ही लोक डोनेशनला घेता? म्हणलं मी कुठे घेतो हो. म्हणून एवढं महाराज घेता. म्हणलं कोण घाय घेतं मला त्याच्याशी घेणं नाही, पण मी तुला एक उत्तर देतो. म्हणून काय? मेडिकलवाला गेला, मला फुकट गोळी देत नाही. मार्केटमध्ये भाजायला जातो मी, दुधी भोपळा तो एक दुधी फुकट भोपळा देत नाही म्हटलं. मेथीची जोडी सोडून द्या, कांदा नाही, वांगंसुद्धा फ्री देत नाही. ती बाई जेव्हा आम्ही पिशा घेऊन जातो स्टार्टिंगला, असे वांगे गाई खात नाही ते आम्हाला टाकायची बाई स्टार्टिंगच्या दिवसामध्ये. आम्ही म्हणलं बसवाला फ्रीमध्ये देत नाही, मेडिकलवाला फुकट गोळी देत नाही, हॉस्पिटलवाला देत नाही. म्हणजे आम्ही कपडे जरी बदललं तर उदारनिर्वाहासाठी तर लागतंय ना भाऊ. हां अतिरेक केला तर त्याचं कर्म लागते, पण तुमचं उदारनिर्वाहासाठी बरं भिक्षा मागायला जावं तर कलियुगामध्ये लोक पहिले साधू संत येते घरात, तो दिवाळी दसरा मानायचे, आता साधू संताला येऊ देत नाही घरी. खिडक्यात पण दार वेगळं. सांगायचा मुद्दा असा आहे की कर्माचे अतिरिक्त नियम लागतात, म्हणून हे 3 असतात. तर याच्यामध्ये समाविष्ट कल्याण करण्याकरता राग, आसक्ती, द्वेष जर प्रेरित होऊन केले तुम्ही, जसं ते आतंकवादी वाटत ना, आम्ही याच्यासाठी करतो, पण राग आणि द्वेष आला तर त्याचे कर्म लागतात. पण राग द्वेषाच्या व्यतिरिक्त तुम्ही जर करताना त्याचे रिॲक्शन लागत नाही, आचार्य म्हणतात. म्हणून इथं भगवंत हे लोकहिताय कर्म करण्यासाठी येतात. तर हे जे समाविष्ट करण्यासाठी तुम्ही जेव्हा कार्य करता तर कर्माची रिॲक्शन लागत नाही, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं. पण उच्च उद्दिष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. मग आता त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता की बाबा निष्काम कर्म कसे केले पाहिजे, निष्काम कर्मामध्ये फळ लागत नाही का? मग ते म्हणतात, एक उत्तर देतात. ते म्हणतात की सुख सर्वांना हवे, सुख सर्वांना हवे, पण सुखाचं कारण जे पुण्य आहे ना ते कोणालाच करायचं नाही. सुख सर्वांना आहे आणि त्या सुखाचं कारण काय? पुण्य आहे, पण त्याला कोणी तयार नाही. दुःखाचं कारण पापकर्म आहे, दुःखाचं कारण काय? पापकर्म आहे, पण ते प्रत्यक्षाने केल्याशिवाय कोणी राहत नाही. तुमच्या लक्षात आलं नाही? काय लाईन आली? सुख सगळ्यांना पाहिजे, सुखाचं कारण काय? पुण्य, पण पुण्य कोणीच करत नाही. दुःखाचं कारण पाप आहे, त्या दुःखामुळं माणसाला त्रास होतो, पण तरी तो पाप केल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही कसं काय म्हणतात की याच्यामध्ये निष्काम कर्माचं फळ येऊ शकेल? मग त्यासाठी आचार्य म्हणतात की गीतेमध्ये मा कर्म फलेर हेतुबे, तुम्ही जे काही कर्म करता त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे, ते करा नका करू. म्हणून एक नरसिंह मेहता त्यांच्या एक लाईनमध्ये म्हणतात, सुख दुःख मानाय न अनुयो, घटी सातो न घडियो, टाळ्या कोई न टळियो, रघुनाथ न जडियो. ते म्हणतात की जसं की सुख दुःख न मानू, तुम्ही माना नका मानू, तुमच्या जीवनात सुख दुःख येणार आहे. कोणत्या आधारावर येणार आहे? पाप पुण्याच्या आधारावर येणार आहे. घटी न घडियो, तुम्ही करा नका करू, कधी कधी अचानक तुमच्या जीवनात ते घटून जात आहे. टळियो न टळियो, म्हणजे टाळायला प्रयत्न करताना, जसं ॲलोपॅथिकची गोळी कशी असते माहिती आहे का? एखाद्याला पेन क्लिअर होत असेल तर वरचीवर ते, जसं एखादा फोडा आला असेल त्या फोडामध्ये काय करतात? वरचीवर मलम लावतात, पण जोपर्यंत इफेक्ट असतो तोपर्यंत ठीक. जसं माझ्या मध्ये तरी दाढ खूप दुखत होते, पेन किलर घ्यायचं तोपर्यंत बरं वाटायचं, आता काही गरज नाही डॉक्टरकडे जाण्याची. पेन किलर उतरले की पुन्हा ठण 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 करायचं, रात्रभर झोपू देत नसायचं. तसंच हे जे कर्म आहेत ना, तुम्ही दाबून दाबून किती करणार, पण ते वरती येतच राहत आहे. म्हणून ते म्हणतात की रघुत ना जडियो, ते म्हणतात की ह्या जगामध्ये एकमेव निष्काम कर्मी जो कोणी असेल ते सूर्यनारायणच आहे. तो बिचारा लोक त्याला शिव्या घालतात नाही घालतात काही नाही, त्याची ड्युटी करत राहत आहे, आणि तो सगळ्यांना भेदभाव न करता सगळ्याला सूर्यप्रकाश देतो. आणि म्हणून इथे केवळ समदृष्टी जगत कल्याणासाठी सूर्यनारायण काय करतो? निष्काम कर्म करतो. जे समाविष्ट कर्म आहेत ना त्याच्यामध्ये हे सूर्यनारायणाचं निष्काम कर्म त्याला सगळ्यांसाठी लागू होतं. म्हणून याच्यामध्ये जसं समाविष्ट कल्याणासाठी एक चांगलं उदाहरण ते म्हणजे आईचं. आई काय करते? त्या लहान मुलाचं बाळाचं आजारी असो, रात्रचं सुसू करो किंवा थंडी असो, काही असो, तिच्या कल्याणासाठी तो कार्य करतो, पण तोच मुलगा पुढे उपकाराची जाण ठेवत नाही. तसंच ईश्वर प्रकृती काय करते? समाविष्ट कार्य करते,
पण ह्या जीवात्मातले ह्या जगातले जीवात्मा आहेत ना, त्या सृष्टीचं पालन न करतात, त्यांना त्याचं कर्मफळ भेटतंय. पण जे समाविष्ट कार्य करणारे त्यांना त्या कर्माचं फळ भेटत नाही. म्हणून इथे आचार्य सांगतात की आपण प्रारब्ध कशी काबू मिळवा हे भोगत असताना नवीन क्रियाकर्म पुन्हा संचित जमा न होण्यासाठी प्रारब्ध कर्म कसे भोगा याची युक्त पाहूया. म्हणजे याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून शिलप्रपाद याच्यामध्ये म्हणतात की महान व्यक्तीच ह्या कर्मातून मुक्त होऊ शकतात समाविष्ट कर्मामध्ये. पण आपण जे सांसारिक लोकांमध्ये राहतो याच्यामध्ये समाविष्ट कर्म होणं खूप कठीण राहत आहे. कारण की आपण समाविष्ट कर्म करतो ना, तर आपल्याला त्याची फळाची अपेक्षा असते. म्हणजे अन्नदान केलं तर लोकांना वाटते, लोकांना नाव घ्यावं, वा वा तुम्ही काय अन्नदान केलं. म्हणजे तिथं काय होते, तुमचं गुणगानाची अपेक्षा असते. तीर्थयात्रेला गेलं, जसं मी एका गावी गेलो होतो, तर गावातून ही काढली होती, मिरवणूक काढली होती 1-1.5 किलोमीटर. मी विचारलं का हो, ते म्हणले 4 धाम करून आले, गंगा गोदावरी बद्रीनाथ केदारनाथ करून आले आणि त्याचं गंगापूजनचा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणलं यांचे दात तर बघितलं तर ते गुटखा खाऊन 1 नंबरचे दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर वाटत नाही कोणत्या लेवलला धार्मिक आहेत. ते म्हणले आले, त्यानं फोन करून सांगितलं बा आम्ही येतो, सत्कार करा. मग आपले त्याच्यात लेवलचे 4-5 जणांना माळा आणल्या, गावातला एक ढोल ताशावाल्याला बोलवला, नारळ फोडलं. आता मग आणि दोन्ही पार्ट्या पाहिल्या एकच. तर म्हटलं दोघंही, याचा अर्थ तुम्ही किती लोकांच्या याच्यात येतात पण कर्माच्या याच्यातून नाही सुटू शकत, हे सांगण्याचा मुद्दा आहे. मग आता इथं प्रश्न विचारतो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की प्रारब्ध भोगणे अपरिहार्य आहे, याच्यातून कोणी सुटू शकत नाही. हरे कृष्ण हरे राम हरे राम. ते म्हणतात की संचित कर्म हे भात्यात ठेवलेल्या बाणासारखे असतात आणि जेव्हा काढायचं, त्या माणसाचे पाप कर्म जेव्हा समोर येतात, ईश्वर त्या टायमाला त्या भात्यातून ते प्रारब्धाचे कर्माचे फळ काढून तो बराबर त्याला देऊन बाण मारतो म्हणले. काय उदाहरण दिले? भात्यात संचित कर्म कसे असतात, भात्या बाणासारखे असतात आणि ईश्वर काय करतो, त्या जीवात्म्याला बराबर त्या टायमाला बाण मारतो आणि मग त्यावेळेस आपल्याला लागून, बाप रे, मी आतापर्यंत एवढं चांगलं व्हायला माझ्यासोबत असं का झालं. भाऊ, तुझ्या भात्यात ते संचित कर्माचा बाण ठेवला होता ना, तो ईश्वराने प्रकृतीनं बराबर काढून तुला मारलाय. म्हणून इथे महत्त्वाचं की ह्या जगात कोणी मग यासाठी 2 उदाहरण देतात. भले भगवान रामचंद्राचे वडील दशरथ महाराज होते आणि त्यांनी चूक कधी केली, तारुण्यात केली होती. आणि भगवंताचा जन्म कधी झाला, दशरथ महाराजाला 60,000 वर्षानंतर झाले. भगवंत किती वर्षानंतर? नंतर भगवंत, म्हणजे 60,000 वर्षापर्यंत ते फळ वाट बघत होतं. आणि त्या भात्यातून संचित कर्मातून भगवंत इंटरफेअर नाही केलं दशरथ महाराजांच्या बाबतीत. अरे नाही, दशरथ महाराजांच्या 60,000 वर्षाच्या नंतर ते भेटलं भात्यातून फळ. दुसरं उदाहरण परीक्षित महाराज, भले आईच्या गर्भामध्ये भगवंताचं दर्शन घेतलं, पण त्यांनी प्रारब्ध संचित कर्म केले आणि त्या टायमाला त्याच्या 4 प्रकार येतात. तीव्र प्रारब्ध, अतितीव्र प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, सौम्य प्रारब्ध आणि शांत प्रारब्ध. आता त्याची चर्चा पुढे करू आपण. तर इथे ते म्हणतात की परीक्षित महाराज, तर ज्याप्रमाणे इथं उदाहरण दिलं जातं की प्रारब्धवश त्याला भेटलेलं आणि मग कैकेयीला आणि दशरथ महाराजाला त्यांच्या प्रारब्धाच्या फळानुसार भेटलेले. आणि म्हणून अयोध्या कांडाच्या 2 नंबर रामचरित्रमानसमध्ये म्हटलं 171 मध्ये वशिष्ठ मुनी म्हणतात कोणाला, भरत महाराजाला काय म्हणतात, भरत महाराज म्हणतात असं कसं झालं, तसं का झालं, माझ्या वडिलांना शरीर सोडावं लागलं, भगवान रामचंद्राला वनवासात जावं लागलं, कैकेयीने माझ्यासोबत असं का केलं. तर वशिष्ठ मुनी त्याचं उत्तर देतात. ते म्हणतात, सुनो भरत भावी प्रभला बिलखिन कोईन मुनिनाथा, हानी लाभ जीवन मरण जस अपजास विधी हाता. भरत ऐक, काय ऐक, भावी प्रबळ म्हणजे हे जे भाव आहे जगातलं प्रबळ आहे, कोणतं प्रारब्ध प्रबळ आहे. बिलखुन कोई मुनिनाथा, या जगामध्ये कोणी मुनी जाणू शकत नाही. ते म्हणतात हानी लाभ जीवन मरण जसं अपजयस, म्हणजे यश अपयश विधी विलाखा,
म्हणजे विधी काय करते, तुमच्या सुखदुःख, मान अपमान, लाभ आणि जय पराजय हे निश्चित करते. त्यामुळं भरत, तू कारणीभूत स्वतःला हे नको समजू की माझ्यामुळे हे सगळं झालंय, भगवंताला वनवासात जावं लागलं, माझ्या वडिलाला शरीर सोड लागलं, आई देवाशी नाही. हे विधी लिखित आहे आणि ते विधी लिखित झाल्यामुळं तुझ्या जीवनात हा प्रसंग आलेला आहे. म्हणून आपल्या जीवनात जरी हे आलं तर विधी लिखित आपल्याला समजायचं की आपले कर्म आपल्याला त्या भात्याप्रमाणे येतात. म्हणून इथे आता याच्यामध्ये 2 प्रश्न पडले जातात. एक म्हणजे शृंगी, आणि शृंगीने शाप दिला परीक्षित महाराजाला विधी लिखित, कारण हे विधी लिखित होतं. कसं विधी लिखित होतं याचं वर्णन कुठं आहे? जेव्हा परीक्षित महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस धौम्य ऋषीकडे युधिष्ठिर महाराज गेले आणि म्हटले, माझा जो नातू आहे, अर्जुनाचा पुत्र नातू, कोणाचा, उत्तराचा पुत्र, अभिमन्यूचा पुत्र कोण, परीक्षित, याचं तुम्ही भविष्य वर्णन करा, भविष्याचं वर्णन करा. आणि त्या वर्णनामध्ये धौम्य ऋषी सांगतात हा अतिशय रामचंद्रासारखा असा होईल. त्याचे गुणाचं वर्णन, परीक्षित महाराजांच्या गुणाचं डिटेल्स वर्णन केले आणि शेवटी सांगितलेले की हा सुंदर बालक एका ब्राह्मणांच्या प्रती अपराध करेल आणि तो ब्राह्मण त्याला शाप देईल आणि त्या शापाच्या अवस्थेमध्ये, शापामुळे त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल, असं युधिष्ठिर महाराजाला कोण सांगतात? धौम्य ऋषी सांगतात. म्हणजे काय झालं याचा अर्थ? तुम्ही म्हणता ना, अरे हा तर कारणीभूत होता शृंगी. नाही, शृंगी कारण नव्हतं, विधी लिखित होतं. पण निमित्त काय झालं? कोणाला बनवलं? शृंगीला बनलं, शमीक ऋषीचा पुत्र. तसंच काही आचार्य म्हणतात तिथे की कधी कधी आपले विधी लिखित असतात आणि कोणाला कारणीभूत होतं. मग याला उदाहरण कोण? कैकेयीचं आणि मंत्राचं. कैकेयीच्या भाग्यामध्ये विधी लिखित होतं पण त्याला कारण कोण बनलं? मंत्रा बनली. आणि म्हणून मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं ना, 3 लोकांना 3 लोकांच्या जीवनात दुःख भेटलं. दशरथ महाराजाला प्रारब्धामुळे दुःख भेटलं, कैकेयीला तिच्या कर्मामुळे दुःख भेटलं आणि मंथराला स्वभावामुळे मार खाल्ला. म्हणून आपल्या जीवनात पण ह्या गोष्टी आपण ध्यानात ठेवायच्या, 3 गोष्टीपैकी एक. म्हणून इथे आता इथं प्रारब्ध कसं आहे की कौशल्य उतर वयात आपल्या मुलाला आणि सुनाला वनात पाठवावं लागलं प्रारब्धानुसार. पण प्रारब्ध बघा, शबरीला बसल्या बसल्या भगवान रामचंद्राचं दर्शन झालं प्रारब्धानं. बरोबर, कारण मातोन ऋषी काय सांगितलं की आता मी वृद्ध झालो, आणि त्यावेळेस शबरीचं वय किती होतं? 16 ते 17 वर्षाचं. ते म्हणले ह्याच आश्रमामध्ये राहा, भगवान रामचंद्र येतील आणि तुला दर्शन देतील. पण 3 गोष्टी करायच्या, तो उत्साह, निश्चय आणि धैर्य. उत्साह ठेवायचा. तिने आपल्यासारखं आठवड्याचं सोमवारचं प्रवचन नाही ऐकलं, एकदाच प्रवचन ऐकलं गुरुचं. उत्साह ठेवला. काय ठेवला? सकाळी उठायची, झाडा सारवून करायची, लाकडं आणायची, जे काही वनात फळं असायचे. आता तुम्ही बोरच ऐकलेले, पण ते सीजनाचे 12 महिने फळं जमा करायचे. भगवान रामचंद्र नेमकं उन्हाळ्यातच गेले तिथं बोराचे. दीपावलीच्या नंतर बोरं येतात. उत्साह, निश्चय, कारण माझ्या गुरुवर विश्वास होता, आणि धैर्य ठेवलं. अशा धैर्यानं रोज भक्ती वाट, अजून का नाही का नाही. 88 वर्षे वाट पाहिले, आणि 88 वर्षे वाट पाहिल्यानंतर भगवंत स्वतः आले आणि दर्शन दिलं. भाग्य बघा प्रारब्धाने. आणि दुसरं प्रारब्ध ते सांगतात की जटायूचं उदाहरण घ्या. दशरथ महाराजाला ते प्रारब्धात नव्हतं त्यांच्या, पण प्रारब्धाने नाही का जटायूचा अंतिम संस्कार कोणी केलं? रामचंद्राने केलं. ते म्हणले तसंच प्रारब्ध तुम्हाला काय करते? ईश्वर तुमच्याकडे येईल, ईश्वर तुमच्यापासून निघून जाईल. हे प्रारब्धाच्या अवस्थेवर निर्भर आहे. म्हणून प्रारब्ध कोणा सुट. आता मग याच्यामध्ये कोणते प्रारब्ध आहे? तर हे तुम्ही जगातले जे पाप पुण्य करतात ना, त्याच्यामुळे भगवंत येत नाही. तुम्ही म्हणा आम्ही दान धर्म करतो, तीर्थयात्रा करतो, यज्ञ हवन करतो, भरपूर. नाही, ते म्हणतात पुण्य कोणतं कामाला आहे? भगवंताला आकर्षित करायचं असेल, पुण्य श्रवण कीर्तन. त्या पुण्य श्रवणाच्या आधारावर तुम्ही जेव्हा करता तेव्हा भगवंत तुमच्याकडे येतील, ना की हे भौतिक जगातले पाप पुण्याच्या आधारावर. मग इथे ते म्हणतात की प्रारब्धानुसार भगवान, बघा प्रारब्ध काय करतात? आईल्याचा उद्धार स्वतः प्रारब्धानुसार. कारण की आईलेला सांगितलं होतं कोण? गौतम ऋषीनं, जेव्हा भगवान रामचंद्र येतील आणि तुझा उद्धार करतील. म्हणजे प्रारब्धानं तिचा उद्धार केलेला आहे. आणि दुसरं उदाहरण सांगतात, प्रारब्धामुळे दशरथ महाराजाला वियोग झाला, विरह जाणवला. म्हणजे हे उदाहरण देण्याचं कारण काय? प्रारब्धाला एककापासून विरह जाणवतो आणि प्रारब्धापासून भगवंत स्वतःहून त्यांच्याकडे जातात हे. आणि मग प्रारब्धानुसार तुमच्यात यश आहे ना, अपयश येते. जसं उदाहरण देतात ते,
आता यश कोणाला मिळते आणि अपयश कोणाच्या वाटेल येते ते प्रारब्धानुसार असतं. काही हे निमित्त मात्र बनली. जीवनभर जेव्हा जेव्हा रामायण वाचलं जातंय, सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं होतं माहिती आहे का? कैकेयीच होतं. जेव्हा भगवान रामचंद्र लग्न करून आले, सुनमुख म्हणतात ना, तर सुनमुखामध्ये कोणता महल दिला? सीतामाईला कनक भवन दिलं होतं. कनक भवन या शब्दाचा अर्थ सोन्याचे. दशरथ महाराजांनी आवडतं महल कौशल्याने सुमंत्राला दिलं नाही, याला कैकेयीला दिलं, आणि कैकेयीने ते सुनमुखमध्ये कनक भवन देऊन टाकलं होतं. एवढं प्रेम होतं कैकेयीचं भगवान रामचंद्रावर, पण प्रारब्धानं कशी मती भरवली आणि तिच्या जीवनात शेवटपर्यंत कलंक लागला. तर आचार्य म्हणतात तिथे भगवंताचं जास्त प्रेम कौशल्यावर नव्हतं, तर कैकेयी होतं, आणि कैईचं प्रेम जास्त कोणावर होतं. पण इथे एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की कैकेयी ही भगवंताच्या नाटकातली खलनायिका बनवण्यासाठी भगवंताने निमित्त मात्र बनवलं. कारण भगवंताला माहीत होतं कौशल्या ह्या नाटकासाठी परिपूर्ण तयार नाही, आणि सुमंत्रा तर अजिबात नाही. पण एकमेव व्यक्ती अशी आहे की ह्या कारण त्यांच्यामध्ये तिला खलनायक बनवण्याचं कारण कसं? समाविष्ट कर्म करायचं होतं भगवंताला, त्यासाठी कोणाला तरी खलनायक बनवल्या गेलं. म्हणून भगवंताचा उद्देश काय होता? समाविष्ट कार्य होतं. पण बाह्य अवस्थेतून बघताना अरे भगवान, जर कैकेयीनं जर हे केलं नसतं तर भगवान रामचंद्र कुठं राहिले असते? अयोध्येत राहिले असते. मग पुढे हनुमानजी भेटले नसते, किष्किंधा प्रसंग झाला नसता, रावणाचा वध झाला नसता, रामायण तुम्हाला वाचायला ऐकायच भेटलं नसतं. आणि नाशिकला म्हणजे एक निगेटिव्ह व्यक्तीमुळं एवढी पॉझिटिव्ह झाले. म्हणून सोनं कधी पारखलं जातं माहिती आहे का? त्याची व्हॅल्यू कधी येते? जेव्हा ते आग्नेत टाकल्या जात आहे तेव्हा त्याची किंमत वाढते. तसंच आपल्या जीवनामध्ये प्रारब्धाच्या दुःखातून जो कोणी जातो, संत कधी फेमस झाले माहिती आहे? ज्ञानेश्वर माऊलीला एवढं छेडलं तेव्हा आज त्यांना नाही का गुणगान केलं जातं. जर ते काही झालं नसतं तर आपल्याला माहीत नाही. तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र घ्या, संतांचे सगळ्यांचे चरित्र घ्या, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज ही साधी कथा सांगितली असते तर घरात राहिले, आईनं अपमान केला नसता ते वनात गेले नसते आणि भगवंत भेटले नसते. त्याच्यानंतर प्रल्हाद महाराज एवढे फेमस कधी झाले? कारण बापाने एवढा त्रास दिला तरी भक्ती नाही सोडली. म्हणजे जेव्हा कधी प्रारब्धाचं दुःख येतं असं समजायचं आपल्या जीवनामध्ये, भगवंत आपल्याला काय करतात? 24 कॅरेटचं सोनं करतायत. पण अवस्था अशी होती, हे ऐकायला सोपं वाटतंय, बोलायला पण खूप सोपं वाटतंय, पण जेव्हा भित्तीनं आग लागली जाते खालून, तेव्हा आपण म्हणतो अरे बाप रे बाप, हे कारणीभूत आहे, तो कारणीभूत आहे, हे मी याला बोलणार नाही, तो मला बोलत नाही ना, मग आपण टिंगल टवळक्या निंदा करणं. आणि हा सगळ्यात जास्त प्रकार परिवारामध्ये चालतो. बाप रे बाप, भयंकर. पण त्यांना समजायचं की जेव्हा कधी आपल्या जीवनात अशी येते ना, तो जास्त जो त्रास देतो त्याच्या डोक्यात पाप वाढतं आणि आपलं पुण्य आपलं पाप कमी होतं आहे, पाप कमी होतं आहे आणि त्याच्या डोक्यात पाप वाढतं आहे. आणि आपले लोक गोड गोड बोलत असेल ना, आपलं पुण्य. जसं आमच्या आश्रममध्ये बऱ्याच वेळा आमचा अनुभव असा आहे, आम्ही खूप लोकांशी चांगली मैत्री केली, ती मैत्री खूप वर्ष झाली, नंतर काय खटकलं, एकूण बोलत पण नाहीत. म्हणजे जोपर्यंत पुण्य तोपर्यंत बोलतात, पुण्य संपलं की ते तुमचे दुश्मनी बांधतात, काही वारी हे बनतात, शत्रू बांधतात. म्हणून इथे यश अपयश येते, आणि म्हणून समाविष्ट कार्यासाठी त्याला खलनायक. आणि जीवनभर कैकेयीला कलंक, जननिंदा सहन करावं लागली. आणि भगवंताच्या नाटकात कोणी यशाच्या वाटेकरी बनतात. यशाचे वाटेकरी कोण बनलं? सुग्रीव बनले, हनुमान जल्ली, त्याच्यानंतर कोण बनलं? विभीषण बनले, आणि जटायू. हे सगळे कशाचे यशाचे वाटेकरी. अपयशाचे वाटेकरी कोण बनलं? मंथरा आणि कैकेयी आणि भरत महाराज हे बनले होते. म्हणून इथं आचार्य सांगतात, हानी लाभ जीवन मरण जस अपजस विधी लिखा हाता. वशिष्ठ मुनी पुन्हा रिपीट करतात की जय पराजय, मान अपमान, लाभ हानी हा काय? विधी हाता, म्हणजे विधीच्या हातात आहे, तुम्हाला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं. म्हणून मागच्या वेळेस मी नीतिशास्त्राचा एक श्लोक सांगितला, तुमच्या जीवनामध्ये 5 गोष्टी फिक्स आहेत, ती आम्ही टाळू शकत नाही. मग आता इथं प्रश्न पडला तर प्रत्येकाने पूर्वकर्मानुसार जगाच्या सरपाटीवर परमात्मा निरनिराळे भूमिका पार पाडतो. मग आपल्या जीवनात कशा प्रारब्धवस्त वेगवेगळ्या
कर्म आपल्याला करण्यासाठी कारणीभूत होतात? तर आचार्य 3 गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची इच्छेमुळं काही कर्म होतात. दुसरं आहे दुसऱ्याची इच्छेमुळं कर्म करावं लागतात. आणि तिसरी आहे अनिच्छेनंतर कर्म केले त्याचा परिणाम भोगावे लागतात. आता पहिलं घेऊया की ह्या प्रारब्ध मिळण्याचे फळ निश्चित, जे प्रारब्धवश आहे ना, फळ निश्चित असते. त्या मिळण्याच्या मागे सुखदुःख असो, ह्या 3 गोष्टी असतात. पहिले म्हणजे इच्छुक कृत कर्म, याला म्हणतात फळभोग, म्हणजे स्वतःची इच्छाचे कर्माचे फळ. याला उदाहरण आहे शास्त्रामध्ये. काही निमित्ताने आपण अग्नीत हात घालतो, पण अग्नी काय करते? चटका देण्याचं काय. समजा लहान बाळानं हात घातला तर अग्नी विचार करते का? लहान बाळे, अग्नीचं काम काय? तसं कर्माचं नाम आहे. तर स्वइच्छानं तुम्ही जे कर्म करता त्याचा तुम्हाला दंड भेटतो. मग यासाठी चांगलं उदाहरण आहे पांडवांचं. कारण धृतराष्ट्रानं सांगितलं की जुगार खेळायला. पांडव काय म्हटले? आम्ही क्षत्रिय, आम्ही खेळू शकतो. मग स्वतःहून जुगार खेळला स्वइच्छेनं, आणि त्या जुगाराचं जे कर्म झाले त्याचं नुकसान काय झालं? सगळं साम्राज्य गेलं, पत्नीला डावावं लागलं, आणि पुन्हा 13 वर्षे वनवासाला लावले. तुम्ही म्हणता अरे देवाची एवढी भक्ती करणारे होते, भगवंत सोबत राहायचे, यांच्यासोबत असं का झालं? आचार्य म्हणतात स्वइच्छाच्या कृतीच्या कर्मफळाचे भोग पांडवांना सगळं गमावून 13 वर्षे वनवासाला जावं लागलं. तसंच तुम्ही स्वइच्छाने जे कर्म करतात, तो स्वइच्छाचे कर्म तुम्हाला कोणत्या अवस्थेत घेऊन जातील याची माहिती नाही. म्हणून प्रत्येकानं स्वइच्छाचे कर्म करताना काळजीपूर्वक चांगले कर्म केले पाहिजे, इथे ते सांगतात. आणि दुसरं उदिलेले पर इच्छा कृत कर्म फळभोग, म्हणजे दुसऱ्याची इच्छा. जसं उदाहरण, त्याचं उदाहरण आहे पांडवांना विष पाजणे, लाक्षागृहामध्ये जाळणे, त्याच्यानंतर त्याची संपत्ती हडप करणे, त्यांच्या पत्नीचं अपहरण करणे, त्याच्यानंतर धृतराष्ट्राने त्यांना जुगार खेळण्यासाठी परावृत्त करणे, आणि मग दुसऱ्याच्या इच्छानुसार कर्माचे फळ काय झाले? शेवटी सगळे धृतराष्ट्रचे 100 पुत्र मारले गेले आणि 64 करोड योद्धा मारले गेले. याचं कारण काय? दुसऱ्याची इच्छानुसार जेव्हा तुम्ही कर्म करतात तेव्हा त्याचा दुष्परिणाम खूप मोठा भोगावा लागतो. म्हणून आता तुम्ही रस्त्याने जाता जाता एखाद्याला म्हणले याच्या घरावर मार दगड, असतात नाही पुढारी लोक सांगतात ना, मोर्चे काढायला ते काढतात. बघा नेत्या लोकांचं पोरं कधीच या आंदोलनामध्ये येत नाही. बरं, कोणाचं पोरगं असतंय? जे गोरगरीब नॉर्मल असतात यांचे पोरं नसतात आणि हे पण नसतात. पण हे मूर्ख बाकीचे त्यांच्या इच्छेनुसार कार्य करतात आणि जेलमध्ये जावं लागतं कोणाला? तुम्ही कोणाच्या इच्छेनुसार कर्म केले, मग फळ भोगतावं लागेल ना. हां, आपल्या घरात बी आपण असं बघायचं, दुसऱ्या इच्छेनुसार कर्म केले मग त्याचा शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागतात. हे दुसरं उदाहरण दिलं. तिसरं मग ते म्हणतात की याच्यामध्ये दुसऱ्याची इच्छा, आपल्यावरले काही दोष भावनेनं तुमच्या घराला आग लावतील, आणि त्याच्या दुसऱ्याची इच्छामुळं आपले प्रारब्ध आपल्याला भोगायला कारणीभूत होतात. जरी आता जर मी त्या राजकीय पुढाऱ्याचं उदाहरण दिलं, त्याची इच्छेनुसार केलं, पण तुम्हाला तेवढी हे पाहिजे कर्म करताना, अरे भाऊ या कर्माचं, जसं आता मध्यंतरी ते खूप CCTV कॅमेरा, आजकाल तर ड्रोन कॅमेरामुळे कॅप्चर केल्या जाते. ते म्हणतात मी 2 दगड मारून निघून जाईन. पहिले सुटून जाणं सोपं होतं, आजकाल नाही सुटू शकत. कुठं लोकांचे तिकडे CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि कोण कधी पकडला जाईल माहीत नाही. ह्या कॅमेऱ्यातून तुम्ही सुटू शकतात, पण कर्माचे कॅमेरेला ध्यानात ठेवतात. बाळा तू असं केलं बरं, याच्या घरात नाही का भांडणं लावून दिली, तू थांब, तू याच्या घरात भांडणं लावली की तुझ्या घरामध्ये त्याच्या रिटर्न येणार आहे, पण त्यासाठी पेशन्स ठेवावं लागतं. आपल्याला पेशन्स निघत नाही. आपल्याला वाटतं माझ्या घरात त्यानं काड्या केल्या ना, याच्या घरात लगेच आग लावं. नाही, थांब. जसं धृतराष्ट्राने किती वर्ष केलं जुगा, 13 वर्षी वाट पाहावं लागली आणि 13 वर्षानंतर सगळे मारले गेले. म्हणून प्रारब्धाचं आहे ना, बघा जेव्हा तुम्ही अग्नीचा कोळसा फेकतात ना, जेव्हा जळालेला असतो ना, तो स्वतःचा हात भाजतो आणि दुसऱ्याला पण चटका देतो. ते म्हणतात मी थंड कोळसा घेईल, तो तुमचा हात काळा करेल तो, आणि दुसऱ्याचं पण काळा करेल. तसंच कर्माची फळं येतं, याला म्हणतात दुसरा. मग तिसरं म्हणतात अनिच्छाकृत कर्म फळभोग.
याच्यामध्ये की जसं तुम्ही रस्त्यानं की इच्छा नसताना सुद्धा ते कर्माचे फळ आपल्याला भेटतात. याचं उदाहरण परीक्षित महाराजांना. त्यांची इच्छा नव्हती, पण त्यांच्याकडून ते कार्य घडलं गेलं आणि शृंगीनं काय केलं, इच्छा नसताना ते शाप दिला आणि त्याचा दुष्परिणाम भोगावा लागला. दुसरं उदाहरण आहे भागवतामध्ये अगस्त्य ऋषी आणि इंद्रुम. इंद्रुम राजा भगवंताच्या ध्यान अवस्थेत बसले होते, काही घेणं देणं नव्हतं कोणाशी, आणि नेमका अगस्त्य ऋषीला तोच रस्ता भेटला आणि ते म्हणजे सगळ्या जंगलातून दुसरीकडे जाण्याच्या ऐवजी यांच्याच पर्वतातून जात होते. इंद्रदूम राजांचं ध्यानीनं मनीन होतं, बरोबर, ध्यानीनं मनीन होतं, पण तरी शाप देण्यात आला. काय ज्या शाप देणार, पुढच्या जन्मात तू काय होईल, हत्ती होईल. तसं आपण ना काही इच्छा नसताना असतो, पण कधी कधी अचानक आपल्याकडे भांडणं येतात. जसं उत्तमपाद महाराज बिचारे न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न केला, बायकोची बाजू घ्यायची नाही आणि पोराची बाजू घ्यायची नाही, पण परिणाम काय झाला. आज याचं दुसरं उदाहरण आहे भीष्मदेवांचं. का, त्या सभेमध्ये सगळे चुकीचे करत होते पण न्यूट्रल राहिले. न्यूट्रल अवस्थेमध्ये राहिल्यानंतर सुद्धा कर्म सोडत नाही. बेटा तू तिथं होतास ना, आता याचे भोळ बघ. म्हणजे इच्छा नसताना सुद्धा कधी कधी आपण म्हणतो ना, अरे माझं तर काही घेणे देणं नाही, त्या दोघांचेच भांडणं होते. उत्तमपाद महाराज म्हटले असते, तुमचं मायलेकांचं काय करायचं करा भांडणं, पण उत्तमपाद महाराजाला शेवटी किती गलानी होलं. अशा शास्त्रामध्ये कितीतरी उदाहरण. म्हणजे तुम्ही इच्छा नसताना सुद्धा रस्त्यानं जाता जाता काहीतरी कुठं मारामाऱ्या झाल्या आणि तुम्ही त्या बाकड्यावर बसलेले होते, त्याच्यात काहीतरी झालं, पोलिसांनी पाहिले 2 बाया बसलेल्या होत्या अशाच गप्पा मारीत, बक्षी पार्कमध्ये कोण काय करते काय नाही करीत, याचं काय चाललंय, ह्या बायानं चाललं घेऊन जा यांना पोलीस स्टेशनमध्ये. का हो मावशी तुम्ही पाहिलं का, म्हणजे तुम्ही बिचारे गप्पा मारीत बसले होते पण घेणं देणं तुम्हाला. म्हणजे याला काय म्हणतात, अनिच्छ कर्म केले तरी त्याचे फळ भेटतात. आणि याच्यामध्ये एक चांगलं उदाहरण आहे. त्या जेव्हा मी हे प्रवचन तयार करतो मला एक घटना आठवत, जळगावमध्ये का नाशिकमध्येच घटना, जळगावमध्ये एक पोलीस अधिकारी जात होता पावसाळ्याच्या वेळेस आणि त्याच्या अंगावर झाड पडून तुटून पडलं. नाशिकमध्येच घडले वाटते, जळगावला बिचारा काही त्याच्या मनीन ध्यानी होतं. पाऊस चालू होता, वादळ थोडं सुटलं होतं, मोठं झाड नेमकं त्याच्याच येऊन पडलं आणि तो ऑन द स्पॉट जागे गेले. हे एक वर्षापूर्वीची घटना आहे. म्हणजे रस्त्यानं तुम्ही चालले, आता काल मुंबईला का पुण्याला घटना झाली, एक ट्रॅक्टर पोरींच्या अंगावर चढलं, शाळेतल्या पोरी होत्या, ऑन द स्पॉट 2-3 पोरी गेले जागेवर. म्हणजे अनिच्छ कर्म असतात. सायकल खेळता खेळता किंवा काही होता एखादा दगडच पडतो, किंवा जसं आमचे एक भक्त होते, बिचार रस्त्याच्या बाजूला बसले होते, रस्त्याने जाताना एक दगड नाही का टायर खालून गेला आणि त्याच्या एकदम इथं लागला. पुढचे 15 दिवस ते रस्त्याच्या बाजूलाच फिरकलं नाही. म्हणजे अनिच्छा अवस्थेतून सुद्धा कर्माचे फळ भेटतात. म्हणून इथे सांगतात की उदाहरणार्थ बसल्या जागी अकस्मात मृत्यू येणे किंवा अकस्मात घराची भिंत पडणे, एखाद्यावर अंगावर झाड पडणे, किंवा आपण रस्त्यानं फुटपाथ चालत असताना ड्रायव्हरच्या चुकीमुळं रस्त्यावर गाडी जाणे, हे सुद्धा अनिश्चित कृत्यामुळे आपल्याला कर्माचे फळ भेटतात. याचे मेन कारण असं आहे की प्रारब्ध भोगण्यास आपण परतंत्र आहोत, ना की स्वातंत्र्य आहोत. आणि काही वेळा स्वइच्छाकृत कर्मामुळे किंवा प्रचित कर्मामुळे भोगत असताना आपल्या कामना, आपल्या वासना, आपल्या अगर ईर्ष्या, प्रीती, द्वेष आहारी जाऊन आपण जे क्रियाकर्म करतो, असे कर्म तर क्रियमान करून सचित होतात. आणि त्या संचित कर्मामध्ये ह्या तिन्ही गोष्टी होतात त्या व्यक्तीच्या जीवनात. स्वइच्छाने, दुसऱ्याच्या इच्छाने किंवा अनिच्छाने अवस्थेतून ही कर्म त्याच्या कामना, वासना, प्रीती, दोष, प्रेम, दोषामुळे त्याच्या जीवनामध्ये ते येत राहत असतंय. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या कर्म, वासना, इच्छा शुद्ध आणि पवित्र ठेवल्या पाहिजे, याचं वर्णन केलं. मग आता याच्यामध्ये म्हणतात अरे कर्म तर करतात पण नाही, याला म्हणतात बुद्धी कर्म अनुसरणी. कधी कधी बुद्धी कर्मानुसार नाही का अनुसरण करायला होती, आम्ही काही कर बुद्धी. तर याचं उदाहरण काय आहे की कधी कधी हुशार मनुष्य सुद्धा चुकीचे कार्य करतो, बुद्धिमान व्यक्ती सुद्धा चुकीचे कार्य करतो. आपल्याला वाटतं अरे आले धार्मिक होता, याच्याकडून चुकच काय घडली, तर नाही, प्रारब्ध त्याची बुद्धी एवढी मतीत करतात. मग याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. जसं उदाहरण दिलं जातं रामायणातलं, भगवान रामचंद्र
सीतासोबत होते. सीतामाईला काय सुचलं की हरिण पाहिजे. हरणाच्या मोहापायी भगवान रामचंद्र निघून गेले. बुद्धी सुचली नाही. एवढ्या वर्ष तिनं कधी काही माहितलं नाही. पहिल्यांदा आणि रावणानं बी पाहिलं स्त्रीचं आकर्षण कशामध्ये, सोन्यामध्ये, म्हणून सोन्याचं हरिण होऊन आलं ते. आणि टुमुक टुमुक उड्या मारत असताना तिचं लक्ष गेलं. म्हणले हरिण पाहिजे. भगवंत गेले. म्हणले मला सोडून ही इच्छा करते. म्हणजे काय झाली, हिची कामना झाली. आणि कामनामुळे इच्छाच्या गोष्टी केली. तर गेल्यानंतर दुसरी गोष्ट काय झाली, जेव्हा गेली आणि मारीच काय म्हटलं, हे सीते हे लक्ष्मण मला वाचवा. हे सीते हे लक्ष्मण मला वाचवा. त्यावेळेस सीता काय म्हणते, लक्ष्मणजी तुम्ही जाऊन त्यांची रक्षा करा. लक्ष्मणजी सांगतात की ह्या जगातले भगवंताला कोणी मारू शकत नाही. त्यावेळेस तिची बुद्धी काय मारल्या गेली आणि तिने चुकीचा निर्णय घेतला. आणि त्या चुकीच्या कर्मामुळे तिला म्हणतात बुद्धी कर्म अनुसरणेच्या अवस्थेमुळं ती पहिले भगवंत गेले, गुरु निघून गेले आणि मग रावण तिचं अपहरण केलं. तसंच कधी कधी चांगले लोक अध्यात्मामध्ये असलं तरी त्यांच्याकडे ती बुद्धी कर्मानुसार करीत असते. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगतात इथे, जसं एक उदाहरण दिलं जाते नीतिशास्त्रामध्ये, जसं एक उंदीर होता एका खोलीमध्ये पोरं, त्याच्या बाजूला एक टोकरी होती. त्याला वाटलं टोकरीमध्ये काहीतरी खायला भेटेल. आणि मग खूप वेळामध्ये तो टोकरी कोतरतो. आणि जसं टोकरी कुरतरतो आणि आतमध्ये प्रवेश करायला जातो तर त्या टोकरीमध्ये काय असतो, एक भला मोठा साप असतो. आणि तो साप काय करतो, त्या उंदराला गळंकृत करतो. तर प्रारब्धानं काय केलं, त्याला प्रेरित केली, त्याची बुद्धी ते करण्यासाठी प्रवृत्त केली आणि तो मारला गेला. पण प्रारब्धानुसार सापाचं काय झालं, दोन गोष्टी झाल्या. त्याला नियतीनं त्याला आहार बनवून पाठवलं, त्याला आहार भेटला आणि ज्या टोकरीमध्ये तो अटकलेला होता त्याच्यातून त्याची मुक्तता झाली. म्हणजे बुद्धी काय करते, विनाशकाली विपरीत बुद्धी. आणि याचं उदाहरण कधी कधी की प्रारब्ध आपल्याला मोटरीच्या रूपामध्ये मूर्तीकडे खेचून नेते कधी कधी. म्हणजे कधी कोणाला मूर्तीची असते पण परिवर्ती त्याला तशीकडे नेते. लोक आत्महत्या सुसाईड का करतात, इच्छा नसते त्यांची, पण त्या टायमाला तेवढा जो स्पार्क असतो, एक सिच्युएशन असते काही क्षणाची, त्याच्यामध्ये तो चुकीचे डिसिजन घेतो आणि त्याच्या जीवनामध्ये मोठा दुष्परिणाम भोगावा लागतो. म्हणजे त्यावेळेस त्याची बुद्धी जर सत्वगुणात असेल तर तो निर्णय थांबतो. पण त्याच्यामध्ये त्याची बुद्धी रजगुण तमोगुणात हवी झाली तर तो नाही ऐकू शकत. मग इथे जसं आमचे एक भक्त होते मंदिरात, त्याचे ते फ्राविशी स्कूलमध्ये होते, प्रीतम सर. आणि ते मागच्या 2 वर्षापूर्वी त्या अशोक महाराजला साईटला, शनिवारचा दिवस होता, सुट्टीचा दिवस, साईटला गाडी लावली आणि फोनवर बोलत होते. 2 मुसलमानाचे पोरं आले, त्याने मागून ठोकलं आणि निघून गेले. ते निघून गेल्यानंतर प्रीतम सर जागेवर ऑन द स्पॉट गेले. दिसायला एवढा हँडसम माणूस, एवढा हुशार, मंदिरात रेग्युलर यायचा. म्हणजे त्याच्या 2 दिवसापूर्वी माझी त्यांची भेट झाली, बोलणं झालं. पण हेल्मेट काढावं त्याने आणि बाजूला उभा राहावं आणि काय करावं. तो प्रारब्ध कोणाला कुठं कधी काय करायला माहीतच नाही, हे समजणं. म्हणून इथे तुलसीदासजी सांगतात, तुलसी जशी भविता ती शीस मिलय साया, आपण अवी ताई पाही ताई लह लाय जाई. ते म्हणतात भवित्य, जे भविष्य आहे ते घडवण्यासाठी एकतर तुमचे प्रारब्ध तुम्हाला त्या ठिकाणी नेतात, खेचून नेतात, अथवा तुमच्या पाठलाग करीत तुमच्या मागे त्या स्थळी तुम्हाला येऊन पोहोचतात. म्हणजे कर्म काय करतात, एक तर तुम्ही तिकडे जातात, नाही तर ते तुमच्याकडे येत आहे. म्हणून इथे सीतादेवच्या काळी पहिल्यांदा विनाशकाली विपरीत बुद्धीचा हा जो श्लोक आहे ना, रामायणामध्ये दिलेला आहे. ते म्हणतात की न निर्मिती केन दृष्ट पूर्वा न श्रूयते हेममया कुरंग तथापि तृष्ण रघुनंदस्य विनाशकाली विपरीत बुद्धी. म्हणजे लक्ष्मणजी भगवंताला आणि सीताला उपदेश करतात, काय म्हणतात की हे भगवंताने ही सीता देवी न निर्मिता, याच्या पहिले निर्माण नाही केलं, काय केन दृष्ट न पूर्व, याच्या पहिले मी ऐकलं नाही आणि पाहिलं सुद्धा नाही, काय न श्रूयते हेममया, की स्वर्णमय हरिण असतं असं, हे रघुनंदनस्य, मी जे तुम्हाला सांगतो ते ऐका. आणि तृष्ण म्हणजे जी सीतादेवीची तृष्ण आहे ना, विनाशकाली विपरीत बुद्धी, हिची बुद्धी काय गेली, मारल्या गेली. त्यामुळं ही गोष्ट काय करते, स्वतःहून त्या गोष्टीला खेचते, त्यामुळं ते भेटतंय. हे उदाहरण दिलं जातं आहे. मग आता इथे प्रश्न विचारला जातो
की मनुष्याला सुंदर व्याख्या दिली जाते. आता कर्म अनुसरण्याची व्याख्या तुम्ही कंटाळले का? सगळ्यांना म्हणा हरे कृष्णा हरे किती वाजले बरोबर? कृष्णा हरे 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 राम राम राम. शेवटचा पॉईंट घेऊ. ते म्हणतात की मनुष्याला धर्म आणि अधर्माचे ज्ञान असले तरी अंतःकरणात असलेला वासना कामना त्याला प्रारब्धानुसार वागण्यास भाग पाडते किंवा भावना प्रेरित करते. म्हणून मनुष्याला बुद्धी कर्म अनुसरणी असं म्हटल्या जाते. त्याच्या कोणत्या गोष्टीकडे ना त्याच्या कर्म आणि वासनामुळं त्याला ती बुद्धी करण्यास भाग पडते. आणि मग त्यासाठी ते म्हणतात की कर्म बुद्धी अनुसरणासाठी 3 पार्ट सांगितले जातात. ते म्हणतात ज्याची जेवढी बुद्धी सात्विक असेल तर सात्विक बुद्धीनुसार तो त्याचे क्रियमान सात्विक कर्म करतो. आणि सात्विक कर्मामध्ये पुण्य दान धर्म चांगली वाणी चांगले कार्यामध्ये त्याचं जीवनमय आनंदमय जातो. ज्याची बुद्धी रासिक आणि तामसिक असते, जसे जसे तो रासिक आणि तामसिक कार्य करतो तसं तसं त्याची बुद्धी त्या कर्मानुसार ती बुद्धी त्याला करायला लावते. आणि म्हणून जन्मांजन्मांतर कर्म आणि वासना हेच तुमच्या प्रारब्धाला कारणीभूत राहते. आणि म्हणून शास्त्र सांगते की कर्म जे प्रारब्ध आहे भोगानुसार बघा, जो सत्वगुणाचे कर्मबुद्धी अनुसरण असेल ना तो काय करेल? सत्संगाला येईल, धार्मिक ग्रंथ वाचेन, धार्मिक प्रवचन ऐकेल, धार्मिक सत्संगामध्ये जाईल. रासिक व्यक्ती काय म्हण? तामसिक, अरे जाऊ दे, कुठं जातो, जाऊन बसतो. त्याची बुद्धी काय करते? त्याला तसे कर्म अनुसरण करायला लावते. म्हणून आपली बुद्धी कोणत्या कर्माकडे नेते ते अनुसरण होऊन तसे प्रारब्ध तुमचे बनतात. मग ते रासिक प्रारब्ध असू शकते, रासिक कर्म असू शकते आपल्या रासिक प्रारब्ध, तामसिक प्रारब्ध किंवा सात्विक प्रारब्ध. तुमचे प्रारब्ध तुम्ही ठरवतात ना का दुसरी. मग आता याच्यामध्ये बुद्धीचे 3 प्रकार मोडले जातात. एक म्हणजे पशवत बुद्धी. ती काय करते? केवळ खाणं पिणं सेक्स करणं, त्याच्या पलीकडे त्याची बुद्धी चालत नाही. याला म्हणतात पशवत बुद्धी. गीतेमध्ये भगवंत वर्णन करतात. दुसरी बुद्धी म्हणतात अल्पमेधसाम. म्हणजे जे शॉर्ट टेम्पररी एन्जॉयमेंट किंवा थोडक्यात लाभ भेटणं. मग ते म्हणतात देवदेवताची उपासना करणारे. म्हणजे भगवंत काम असतेच ते अर्थ घ्या ना, प्रपदंते अन्न देवता तम तम नियमास्थाय प्रकृत नियता स्वाया. जे अल्पबुद्धीवाले लोक आहेत, थोड्याशा गोष्टीसाठी ते महत् कार्य करतात, याला म्हणतात अल्पबुद्धीसाम. पण दुसरी बुद्धी काय म्हणतात भगवती त्याच्या 10व्या अध्याय श्लोक 10 मध्ये तेषाम सतदिक्तानाम भजता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम. मी ती बुद्धी प्रदान करतो की त्याचे प्रारब्ध संचित कर्म किंवा जे काही सुखदुःख आहे ते सगळं नष्ट करण्यासाठी मी त्याला तसं होऊ देत नाही, कारण मी पण ती बुद्धी करण्याच्या पहिले भगवंत काय म्हणतात? तेषाम सतत काय? युक्तानाम, युक्त झालं कशामुळे? त्याच्या सतत भजता ह्या शब्दाचा अर्थ भजन कर. आणि ते भजन कसं? प्रेमानं केलं तर भगवंत म्हणा मी ती बुद्धी प्रदान करतो आणि त्या बुद्धीनुसार तुझे कार्य घडते. म्हणजे इथं काय होतंय, जसं अर्जुनाची बुद्धी पहिल्यांदा भ्रमित होती रजोगुण तमोगुणामुळे, पण भगवंताकडे शरणागत झाल्यानंतर त्याच्या बुद्धीचं सगळं कंट्रोल कोणी केलं? भगवंतानं केलं. आणि त्याच्या जीवनाचा लगाम कोणी घेतला? भगवंतानं घेतला. तसं सात्विक बुद्धी जेव्हा भगवत भक्तीत लावतात तर आपल्या जीवनाची डोर कोण घेत आहे? भगवंत घेतात. आता तुम्हाला ठरवायचं आहे की माझ्या जीवनाची डोर कोणाच्या द्यायच्या? बाबाच्या द्यायच्या, स्वामीच्या द्यायच्या, काकूच्या द्यायच्या, दादाच्या द्यायच्या का भगवंताच्या द्यायचं? कारण की जेव्हा भगवान कृष्ण वसुदेव आणि नंदबाबा वसुदेव आणि देवकीचा रथ चालत होता तर आकाशवाणी का झाली? आचार्य म्हणतात की भगवंत विचार करत होते की जे माझ्या आईवडिलांची रथाची लगाम आणि चुकीच्या व्यक्तीच्या हातात आहे. कोणाच्या? कंसाच्या. आणि कंसाची बुद्धी कशी आहे? राशिक आणि तामसिक आहे. त्यामुळे यांची गती वाईट होणार आहे. अशा चुकीच्या व्यक्तीच्या हातात माझ्या आईवडिलांची लगाम नको आहे. म्हणून भगवंताने दैव मान्य केली. हरिशिवरी पातित वर्णन करतात. किती डीपमध्ये ते सांगतात. आणि इथे म्हणतात की माझ्या भक्ताची डोर मी माझ्या हातात घेतो. हा कंस कस काय घेणार? म्हणून ती आकाशवाणी झाली होती. तर त्यासाठी इथे सांगतात. मग आता प्रश्न पुढे बनतो की बाबा प्रारब्ध भोगताना बुद्धी कर्मानुसार असते. तुमचे प्रारब्ध भोगण्याला अनुरूप अशी बुद्धी तुम्हाला सुचवते आणि ती क्रियामान कर्म करताना
कर्म बुद्धी अनुसरम म्हणजे कर्म बुद्धीला अनुसरते आणि तुमची बुद्धी सात्विक, रासिक आणि तामसिक बुद्धी कर्म करते आणि त्यानुसार तुमचे कर्म आणि सात्विक कर्म, रासिक, तामसिक कर्म हे तुमचे फळ निर्धारित असतात. मग आता याच्या पुढचा प्रश्न विचारला आहे की ग्रह नक्षत्र प्रारब्ध भोगण्यास आम्हाला मदत करतात का किंवा ते कारणीभूत आहेत का, त्याची चर्चा आपण येणाऱ्या काळात करूया. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा